वृक्ष नाही, कोणताच वेली नाही, पशु नाही, पक्षी नाही की जन्माला आला आणि अद्याप अजून गेला नाही. ज्याला यावं लागतं त्याला जावं लागतं. हा सृष्टीचा एक नियम आहे. लई बोलण्यापेक्षा आत्तापर्यंत जेवढी जन्माला आली तेवढी सगळी गेली, तेवढी सगळी गेली. आणि जी आहे ती सुद्धा एक दिवस, बोला ना, जी आहे ती सुद्धा एक दिवस जाणारच आहे. आणि जी उद्या परवा महिन्यानं वर्षानं 12 वर्षानं जन्माला मला वाटतं ती बी जाणार. त्याचं कारण असं आहे, आपण ज्या लोकात जन्म घेतलाय, ज्या लोकात आपण वाढतोय, ज्या लोकात आपण वावरतोय त्या लोकाला मृत्यूलोक म्हणतात. लोक भरपूर आहे, इहलोक, परलोक, स्वर्ग, वैकुंठ, कैलास, पाताळ. किंवा महाराज एक प्रमाण देतात, या भगवान परमात्म्याने जे काही विश्व निर्माण केलंय, जे नाही हे विश्व निर्मिले मर्ष्य देवा संस्थापिले. सोपं विचारतो, देवाने 21 स्वर्ग निर्माण केली, 14 भुवने निर्माण केली, 7 पाताळ निर्माण केली. आता माझी एक वैयक्तिक शंका अशी आहे, देवाने 21 स्वर्ग निर्माण केली, या 21 स्वर्गात कोणता स्वर्ग तुम्ही बघितला? बोला. नाही माहिती तुम्हाला? चला ठीक आहे, अजून विचारतो, 14 भुवनातलं कोणतं भुवन बघितलं? विधान भुवन नाही बघितलं नाही का? तिकडं तर जायचं अजून सवडच नाही आपल्याला, जाऊ द्या, हे नाही बघितलं. अजून विचारतो मी तुम्हाला, 7 पाताळापैकी कोणतं पाताळ बघितलं? नाही बघितलं? ऐका, तुम्ही पाताळ बघितलं नाही असं मला म्हणायचं नाही. बघितले तुम्ही, आजीचीर, फुईचीर, जिजीचीर, हे बघितले तुम्ही. तुम्हाला कळत नाही पण तरी हात लावला, तो भाग जाऊ द्या. हे एकही नाही बघितला. अजून विचारतो मी तुम्हाला, वैकुंठ कुणी बघितलाय? नाही बघितला. स्वर्ग कुणी बघितलाय? नाही बघितला. कैलास कुणी बघितला? बघितला, तुमच्या गावातला, पण नाही बघितलं. मग तुम्ही ज्या नरकाची आपल्याला भीती सांगितलं तो नरक सुद्धा आपण बघितला नाही. पण तरी गेल्यानंतर एखादी व्यक्ती गेली का त्याच्या पुढे लिहितात कै. कै म्हणजे काय? कै 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 विचारतो मी तुम्हाला. कै कै नाही, कै नावापुढं कै. कै म्हणजे काय? बरं जाऊ द्या. वै म्हणजे काय? बोल, कळत नाही का तुम्हाला? वै म्हणजे वैकुंठवास, कै म्हणजे कैलासवासी, स्व म्हणजे स्वर्गवासी, न म्हणजे नाही. असं लिहित नाही कोणी. बरं का, भाग सोडून द्या. मग व्यक्ती वैकुंठात गेली, व्यक्ती कैलासात गेली, व्यक्ती स्वर्गात गेली, हे ओळखायचं कसं माहिती आहे का? माझ्या सुपीक डोक्याचा अर्थ सांगतो, शास्त्र उघडू नका, एकदम सोपी भाषा. गेलेली व्यक्ती जर भगवान शिवाची भक्त असेल, शंकराची आराधना करणार असेल, नामस्मरण करणारी असेल, तर गेल्यानंतर अनुमान प्रमाणाने लिहिलं पाहिजे कैलासवासी. बरोबर आहे? गेलेली व्यक्ती जर विष्णूची भक्त असेल, एकादशी व्रत करत असेल, संप्रदायाशी निगडीत असेल, भजन म्हणत असेल, वारी करत असेल, तर लिहिलं पाहिजे वैकुंठवास. इतर अन्य देवदेवतेची भक्त असेल ती लिहिलं पाहिजे स्वर्गवास. आपण कोणापुढे काही लिहितो, मला काही त्यात बोलायचं नाही. आपण यातला एकही लोक बघितला नाही. मग आपण बघितलं काय? इकडे लक्ष द्या. हे दृश्य रूपाला दिसतं त्याला विश्व म्हणतात. आणि विश्वामध्ये आपण ज्या ठिकाणी जन्म घेतला त्या लोकाला मृत्यूलोक म्हणतात. आणि मृत्यूलोकातले एक नियम आहे, जन्माला येणे आणि जाणे. असा कुणीच नाही की जन्माला आला ना अद्याप अजून गेला नाही. संप्रदायामध्ये देवाचे अवतार 10 सांगितले. मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बौद्ध आणि कलंकिया. भागवतामध्ये देवाचे अवतार 24 सांगितले. प्रमाण आपल्याला असे आढळतात की अवताराच्या अनंत अवतार घेशी. देवाने किती अवतार घेतले हिशोब नाही, तपास नाही, गणित नाही. पण सगळे अवताराला देवाला पूर्ण विराम द्यावा लागला. या सगळ्या अवतारामध्ये 2च अवतार पूर्ण आहे. कोणते अवतार? पूर्ण अवतार असणारे 2 आहे. मला वाटतं जन्माला आल्यापासून तर निजधामाला जाईपर्यंत 2 देवांचं चरित्र आहे. बाकी इतर देव कामापुरते आहे, उदाहरणापुरते आहे, दृष्टांतापुरते, जिथं आले तिथंच मला वाटतं संपलेलं आहे. उदाहरण चरित्र जाऊ द्या. 2 अवतार पूर्ण जरी आहे तर ह्या दोघाही अवतारी पुरुषाला देवाला मला वाटतं हे लोकाचा यात्रेचा त्याग करावा लागला. त्याला आपण मरण म्हणतो, त्याला आपण अंतकाळ म्हणतो, त्याला आपण शेवट म्हणतो. याला सांगतो, याला पर्वकाळ म्हणतात. मला अभंगाकडे जायचं, लक्ष द्या. पर्वकाळ त्याला म्हणतात. 100 वर्षाने एकदा येते त्याला शताब्दी म्हणतात. 75 वर्षाने एकदा त्याला अमृत महोत्सव म्हणतात. 60 वर्षातून एकदा येते कपिला षष्ठी म्हणतात. 25 वर्षात एकदा ते रौप्य महोत्सव म्हणतात. 18 वर्षातून एकदा ते कोकिळाव्रत म्हणतात. 12 वर्षातून एकदा ते सिंहस्थ पर्वणी म्हणतात. 3 वर्षातून एकदा ते अधिक मास, मलमास, पुरुषोत्तम मास म्हणतात. वर्षातून एकदा मकर संक्रांत येते, त्याला पर्वकाळ म्हणतात. 6 महिन्यातून एकदा ते चंद्रग्रहण, सूर्यग्रहण म्हणतात. महिन्यात एकदा ते अमावस्या, पौर्णिमा म्हणतात. 15 दिवसात एकदा ते एकादशी, द्वादशी, प्रदोष म्हणतात. 7 दिवसाला सप्ताह, आठवडा म्हणतात. दररोज उगवतो मावळतो त्याला दिवस रात्र म्हणतात. असे पर्वकाळ जीवनामध्ये अनंत वेळा येतात आणि अनंत वेळा जातात. पण देहाचा त्याग करणे हा पर्वकाळ जन्माला आलेल्या व्यक्तीचं किती वेळा येतो? बोलणं कळालं? नाही कळालं. मरण 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 जन्माला आलं किती वेळा येतं? मरून पाणी दररोज होतं.
भाग सोडून द्या नाही का. माणसं बोलताना म्हणतात त्यानं पार माझं हा केलं न होणारच, काही घाबरू नका तुमचं. कारण तुम्ही त्याच्यासाठी बरंच पाणी पाहिले. भाग सोडून द्या म्हणून पाणी होणार आहे. पण देहाचा त्याग करणं हा पर्व काळ जन्माला आलेल्या व्यक्तीचं एकदाच येतो, तर कुणी असो त्याला त्यागावं लागतं, त्याला मरावं लागतं, मिळालेल्या योनी ही सोडून जावंच लागतं. हा सृष्टीचा एक नियमच आहे. याच्यासाठी काळ सुद्धा टपून बसलाय. दृष्टांत उदाहरणं प्रमाण भरपूर आहे. एखादं उंदीर मांजरीने बिळामध्ये घुसताना बघितला तर मांजर कुठं बसते? कुठं बसते? बिळाच्या तोंडाला. उंदीर बिळातून निघल्यावर मांजर उंदराच्या पाठीमागं 1 महिन्यानं लागते का 1.5 महिन्यानं? नाही मला माहित नाही का. तैसा काळ लोका मर माहिती सगळ्यांना नाही का. किती आले न किती गेले हिशोबने तपासणे गणित नाही सांगता येणार. सगळ्यांनाच यावं लागतं आणि सगळ्यांना जावं लागतं. सगळेच येणारे आणि सगळे जाणारे. तर मला वाटतं आपल्याला काही थांबता येणार, आपल्यालाही थांबता येणार नाही. तरी माणसं प्रयत्न करतात. मरण यावं म्हणून करतात का येऊ नये म्हणून? येऊ नाही म्हणून करतात. बरोबर आहे. याच्या विरोधात मला काही बोलायचं नाही. लई जणांनी केले पण तरी थांबता आलं नाही. प्रयत्न केले तर आज येणारं मरण टाळता येईल तुम्हाला. मी नाही म्हणत नाही. पण आज नाही आलं तर उद्या येईल, उद्या नाही आलं परवा येईल, नाही परवा आलं हप्त्यात येईल, नाही हप्त्यात आलं महिन्यात येईल, नाही महिन्यात आलं वर्षात येईल, नाही वर्षात आलं 10 वर्षात येईल, नाही 10 वर्षात आलं या जन्मात येईल, या जन्मात नाही आलं या जन्मातील नाही का. हे ध्यानात ठेवा. पुढच्या नाही, पुढचं ते फेडावं लागतं. प्रत्येकाला स्वीकारावं. त्याला मरण म्हणतात, त्याला अंतकाळ म्हणतात. अजून सोपं सांगतो, हे प्रत्येकाच्या ठिकाणी येणारं आहे, स्वीकारावं लागतं, अंगी करावं लागतं. माऊली ज्ञानोबा म्हणतात देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये. इथं किती प्रयत्न केले नाही आणि म्हणण्याची सोय उपलब्ध नाही. पण अजून एक सांगतो तुम्हाला, एक ध्यानात ठेवा, जायचंच आहे. त्या लोकांचा त्याग करायचा आहे. पण ज्यांचे आपल्यावर उपकार आहे, ज्यांनी कष्ट घेतले, ज्यांनी परिश्रम घेतले, ज्यांनी सायास घेतले ना, त्यांच्या ऋणानुबंधातून आपण उतराई व्हा. कुणाचं ऋण ठेवू नका, कुणाचे उपकार ठेवू नका, कुणाचे कष्ट ठेवून आपण जाऊ नका. शास्त्र इतकं स्पष्ट बोलतं. आठवलं तर बघा, ऋण वैर आणि हत्या या तिन्ही गोष्टी जीवनामध्ये कधीच एकमेकाला चुकल्या जात नाही. ऋण त्याला म्हणतात. आईने आणि बापाने मुलावर केलेले सुसंस्कार याला ऋण म्हणतात. दुसऱ्या बरोबर तिरस्कारानं राहणं याला वैर म्हणतात. आणि कारण नसताना दुसऱ्याचा जीव घेणं याला हत्या म्हणतात. या तिन्ही गोष्टी कधी ना कधी, केव्हा ना केव्हा फेडावं लागतात. लागतात नाही, लागतातच. काय सांगितलं मी? ऋण, वैर आणि हत्या. पेन कागद असेल लिहून ठेवा हे तिन्ही शब्द. ऋण, वैर आणि हत्या. अजून सोपं सांगतो तुम्हाला, फक्त मनापासून खरं बोला. बुवाजी बाबाच्या मंदिराच्या समोर बसलोय आपण, मंडपात आहे, छातीवर हात ठेवून फक्त खरं बोला आणि एका गोष्टीचं मला उत्तर द्या, मनापासून द्या. अभिनंदन करेल मी तुमचं. ऐका ना, कर्ज माफ व्हावं, बुडवावं का फेडावं? काय करावं? हां, परत ऐका. कर्ज माफ व्हावं, बुडवावं का फेडावं? काय करावं? काय करावं? काय करावं? पण ते इथंच बोलावं. इथून उठले रस्त्यावर उतरावं, झालंच पाहिजे. म्हणजे तुमचं माफ होणे अशी काही माझी अपेक्षा नाही. माफ होणं आणि न होणं हे काही आपल्या हातात नाही. तुका म्हणे आले मना तेथे कोणाचे चाले ना. तुका म्हणे आले. माफ होणं आणि न होणं हे आपल्या हातात नाही. आपण जे घेतलं ते फेडावं लागतंच. ध्यानात ठेवा. मग आपल्यावर उपकार कोणाचे, आपल्यासाठी कष्ट कोणी घेतले, आपल्यासाठी सायास कोणी घेतले, आपल्यासाठी परिश्रम कोणी घेतले हे ध्यानात ठेवा. आपल्यावर उपकार सूर्य, चंद्र, पृथ्वी, देव, संत, लई मोठी यादी आई आणि बाप आहे. थोडक्यात या सगळ्यांचा उपकार आपल्यावर आहे. सगळ्यांचं ऋण जीवनामध्ये आपल्याला फेडावं लागतं. कुणाचंच ऋण ठेवू नका. आपल्यावर उपकार सूर्याचे. काय उपकार आहे माहिती आहे का? सोपं सांगतो. सूर्य उगवतो आणि मावळतो, त्याने आपल्याला 50, 60, 70 वर्षापासून प्रकाश दिलाय. प्रकाशाच्या मोबदल्यामध्ये कुणाकडे बिल आलं का? कुणाकडे पत्र पाठवलं का? बाबा मी 50 वर्षापासून माझं बिल प्रकाश दिलाय, माझं बिल भरून द्या. कुणाला पत्र आलंय? कुणाला आलंय का? नाही आलं ना. अजून सांगतो तुम्हाला, सूर्य किती उपकारी माहिती आहे का? सूर्य एवढा उपकारी आहे, ऐका ना, ज्यांचं वय 45
50, 55, 60, 65च्या पुढे ढळले अशा माणसाला एखादा रोग, एखादा आजार, एखादी व्याधी जर जडली तर आपल्या भाषेमध्ये आपण ज्याला रेटारेटी म्हणतो, घसमरपणा, हे 45 वर्षाच्या पुढं जमतं का? जमतं का? नाही, त्याला डॉक्टरी इलाज करावं लागतो ना. म्हणजे आपल्यामध्ये ती कार्यशक्ती नसते, कॅप्चरल कॅपॅसिटी आपण ज्याला म्हणतो ना, ही नसते. शक्यतो अशा माणसांना किसन बाबा जर सकाळी कवळ्या उन्हात 1 तास बसलं ना तर सूर्यप्रकाशातील ड जीवनसत्व देहाला मिळतात आणि रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती उर्मी देहामध्ये निर्माण होते. याचा अर्थ सूर्य उपकारी. आता जसा कोरोना येऊन गेला ना मागे, तसा पाठीमागे एक मुडदूस नावाचा रोग आला होता. तो आमच्या काळातला आहे, तुम्हाला नाही सांगता येतं सगळ्यांना, कारण माझं वय 300 वर्षाचं आहे, मला माहिती आहे का. मुडदूस नावाचा रोग होता. तो विशेषतः लहान मुलांवर होता. ते ढिरी अशी पुढं असायची रगड आणि हातपाय असे बारीक असायचे काड्या मुड्या. तो आदर्श फक्त मी घेतलाय, बाकी नाही सांगायचं मला काही. असं बारीक असायचं ते. त्याला डॉक्टरी इलाज चालत नव्हता, आठवतं? त्याला कवळ्या उन्हात जर बसवलं ना तर त्याचा तो रोग कमी होत होता. सूर्य उपकारी. मला एवढंच सांगायचं, याच्यात बरंच बोलता येईल, ठीक आहे. पण सकाळी उठा, आंघोळ स्नान करा, देवाची पूजा करा, घराच्या बाहेर या, सूर्याकडे बघा आणि सूर्याला अर्ध देताना म्हणा, एकच नाव जरी घेतलं ना, ओम भास्कराय नमः, तरी सूर्याचे उपकार फिटली जातात. चला, आपल्यावर उपकार चंद्राचे. चंद्र कलेनं वाढतो, कलेनं कमी होतो. चंद्र 16व्या कलेला गेला, अमृताचा स्राव होतो, जीववृष्टी जगू शकते, कारण चंद्र अमृत आहे. चंद्र उदयाला आला नाही तर जीववृष्टी जगू शकत नाही. चंद्रामध्ये अमृत कसं साठलं? समुद्र मंथनाची कथा बघून घ्या, माहिती असं गृहीत धरतो. चंद्र जर उदयाला आला नाही तर जीववृष्टी जगूच शकत नाही. एक प्रश्न आहे माझा, तुम्ही ओरिजिनल शेतकरी असाल तर पेरणी कोणत्या पक्षात करतात? शब्द पुन्हा आहे का? तुम्ही ओरिजिनल शेतकरी असाल, शब्द काय वापरला मी? ओरिजिनल, खरा, जातीचा, हाडाचा शेतकरी असाल तर पेरणी कोणता करताना तुम्ही कोणत्या पक्षात करता? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस? नक्षत्र हे पाऊस पडायचं असतं, पक्ष महिन्यात 2 येतात, नाही का? आता घरी गेल्यावर कॅलेंडर बघा, माझा एवढा अभ्यास नाही. फक्त एकच सांगतो तुम्हाला, चंद्रवंशात केलेली पेरणी यथायोग्य असते. ते पीक तहादार असतं, जास्त रोगाला बळी पडत नाही. म्हणून आमच्या काळातली माणसं आमुषाला पेरत नव्हती, बरोबर आहे? त्याला काय म्हणायचे? मोडा म्हणायचे. आता पेरणारेच मोडा घालतात, त्याच्यामुळं नाही बोलायचं. विठ्ठल विठ्ठल शास्त्रे, त्याच्यात वेळ जाईल माझा, पुढं चालतो मी. चला, चंद्र उपकारी. चंद्र उदयाला येण्यासाठी सगळ्या देवांनी 8 तास केला होता, गणेशानं शाप दिला होता, ती सांगू कधीतरी. चला ठीक आहे, पण चंद्राचे उपकार फेडायचे असेल तर चंद्र उदयाला आल्यावर ओवाळावं. एखाद्या नव्या वस्त्राची दशी काढा, चंद्राला अर्पण करा. चंद्राचे संतोष एकादशीत. चंद्राचे उपकार नव्या वस्त्राच्या दशीनं फिटली जातात. आपल्यावर उपकार पृथ्वीचे काय उपकार आहे? 60, 70, 80, 100 वर्ष झाली, पृथ्वी अजून आपल्याला कंटाळली नाही. एखादा माणूस घरात म्हातारा असेल तर म्हाताऱ्या माणसाला बोलता बोलता घरातीलच माणसं कधी कधी असं बोलून जातात, बाबा चांगली चांगली गेली ना. याचा अर्थ काय? नाही, मला नाही कळलं. म्हणजे ती माणसं त्या बाबाला, बाबाजी महाराज काय झाली? कंटाळली, वैतागली. पृथ्वी कंटाळली आपल्याला. तुम्ही नांगरा वखरा उड्या मारा घाण करा, काही तक्रार आहे का? क्षमागुण पृथ्वीत आहे. तुम्ही अंथरुणावर झोपत असाल, सकाळी उठणार असाल, जमिनीवर पाय ठेवताना, स्पर्श करताना हात जोडाने एक श्लोक म्हणा, समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श. माते, मी तुला माझा पाय लावतो, तुम्हाला क्षमा कर. एवढं म्हटलं, पृथ्वीचे उपकार फिटली जातात. एकच उपकार सांगतो, आपल्यावर उपकार देवाचे. देवानं 184 योनी सोडून दिल्या, सगळ्या सोडून दिल्या, आणि देवानं आपल्याला माणूस बनवलं, मानव बनवलं, हा देह दिला. देवाचा आपल्यावर उपकार आहे. कशासाठी दिला तो भाग जाऊ द्या, पण दिला देवानं. एवढंच नाही, हा देह देऊन थांबले नाही, सगळे अवयव देवानं आपल्याला कंप्लीट दिले. हात पाय कान सगळे, हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे दिले. देवाचा आपल्यावर विशेष उपकार आहे. नसल माझं पटत तर ज्याला हात नाही त्याला विचारा, नाही का? ज्याला दिसत नाही त्याला विचारा, ज्याला पाय नाही त्याला. तो म्हणतो देवानं सगळं दिलं पण मला डोळे नाही दिले. सगळं दिलं, पाय नाही दिलं, देह दिला, सगळे अवयव दिले. देवाचा उपकार आहे. देवाचा एकच उपकार सांगतो का देवानं आपल्याला उभा बनवला, उभा उभा, नाही का? नाही तर सगळे प्राणी बघा, सगळ्यांनी बघा, दिसायला कशी आहे?
गाय बघा, म्हैस बघा, शेरडू बघा, पारडू बघा, काय काय असेल ते सगळे बघा. दिसायला कशी आहे? आडवी. माणूस कसा आहे? उभा आहे. देवानं प्राणी आडवी बनवली, पण वागायला सगळे प्राणी सरळ बनवली. कुत्र दिसायला आडवं आहे, राखण सरळ आहे. मांजर दिसायला आडवी आहे, शिकारीला सरळ आहे. बैल दिसायला आडवा आहे, कामाला सरळ आहे. गाय दिसायला आडवी आहे, दूध द्यायला सरळ आहे. माणूस दिसायला उभा आहे. नाही, मी काहीच नाही बोललो नाही का? कबूल करतात मेहरबानी. विठ्ठल विठ्ठल. पुढे जायचंय. देवाचे उपकार आहे, पण देवाचे उपकार देवाच्या नामस्मरणानं फिटली जातात. देवाचं नामस्मरण कर, देव वश होतो, देव अंकित होतो ऐसा भक्ताचा. कोणाकडे काय काम केलं? अरे ज्यांनी ज्यांनी देवाचं नामस्मरण केलं, देवानं त्यांचं काम केलं. ज्यांनी ज्यांनी देवाचं नाव घेतलं, देवाने त्यांचं काम केलंय. देवाच्या जेवढे विरोधात गेले, देवानं त्यांचं कामच केलंय. काय कळालं किती मला नाही माहिती. त्यात बदल आहे. मग देवाचं नामस्मरण केलं तर देव काम करतो. 36 वर्ष नाथबाबाच्या घरी काम केलं, 12 वर्ष श्रीखंड्या रूपानं पाणी वाहिलं, 12 वर्ष कीर्तनात ध्रुपद धरलं, आणि 12 वर्ष भागवताचं श्रवण केलं. 12 वर्ष एकही कथा एका मंदिरात चालत नाही, आणि 12 वर्ष एकही गायक एकाही कीर्तन करा मागे राहत नाही. का नाही राहते ती मला नाही सांगायचं, पण ठीक आहे. पण 36 वर्ष कामं केली. सोपं आहे का? नामस्मरणानं देवाचे उपकार फिटली जातात. चला, संताचे उपकार आहे, सेवेने फिटले जातात. सोपं सांगतो. आपल्या उपकार वडिलांचे, पूर्वजांचे आणि पित्याचे. मला हे सांगायचं काय? आपल्या उपकार ज्या वडिलांचे, ज्या पित्याचे, जे पूर्वजाचे, काय केलं म्हणजे आपल्याला त्या वडिलांच्या, पूर्वजांच्या, पितरांच्या ऋणातून मुक्त होता येईल. हे ध्यानात ठेवा. वडिलांच्या, पित्याच्या, पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होणं, मला तरी वाटतं एवढं सहजासहजी सोपी गोष्ट जीवनात नाहीच. पण एक सांगतो, ज्याला आहे त्यानं जर जीवनात सेवा केली तर फिटली जातात. पण सगळीच मुलं बापाची सेवा करतात का? करतात का? नाही. रंगात आला तर मुलगा बापाला काय म्हणल हे सांगते. तुम्हाला कळत नाही, तुम्हाला अक्कल नाही, तुम्हाला डोकं नाही, तुम्हाला डोक्याचाच हवा हवा. पाणी पाणी झालं, भाग नाही, पत्ता नाही. हा 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 चला सांगेल मी ओगा ओगानं पुढे. नाही नाही, बाबाच्या डोक्याचं सांगतो पुढे. चला, विठ्ठल विठ्ठल. भावार्थानंतर ह्या गोष्टी 2-10 मिनटं सांगेल मी. वेळ घेईल, चालेल, ठीक आहे. कारण परिस्थिती हल्ली आता तशीच आहे. सांगेल पुढं. मला एवढंच एक सांगायचंय, अपशब्द मुलगा बापाला वापरला जातो. त्यानं सेवा केली पाहिजे. सेवा जर केली तर ऋणातून मुक्त होता येतं, पण सगळीच सेवा करत नाही. पण त्या मुलानं जर एक केलं काय माहिती का? ज्या दिवशी पित्याचा अंत झाला त्या दिवसापासून तर काकस्पर्श होईपर्यंत, म्हणजे दशक्रियेपर्यंत शक्यतो पुण्यकर्म जेवढं करता येईल ना तेवढं केलं पाहिजे. जेवढं दान करता येईल तेवढं केलं पाहिजे. जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं केलं पाहिजे. तेवढं केलं पाहिजे. पण खरं सांगा, घरात कोणी गेलं 10 दिवस आपण देवाचं नाव घेतो का? हा, आता याच्या पुढे आहे का? आपण देवाचं नाव राम राम घालत सुद्धा नाही. बरोबर आहे, मान्य मला. माणसं म्हणतात का हो राम राम घालतात, माहीत नाही का तुम्हाला? आम्हाला काय पडलंय? सुतक पडले नाही का? देवाचं नाव घ्यायला सुतक पडलं, गंध लावायला सुतक पडलं, तुळशीला पाणी घालायला सुतक पडलं. एकदा सुतक पडलं म्हणजे पडलं. पण सकाळी 10 ते 11:30 आणि संध्याकाळी 8 ते 9:30 पर्यंत सुतक पडत नाही, मी असं ऐकलंय. टायमिंग कशाचं आहे मला माहित नाही, पण असं ऐकलंय का? नाही ना. चला, काकस्पर्श विधी करताना त्याच्यात नियम असा आहे. दशक्रिया विधी जर करायची असेल तर पिंड 3 ठेवली पाहिजे. पूर्वी 7 होते, त्यातले 4 कर्म, पाप, वासना यांच्या 3 आधीन आले, 4 मुक्त झाले. वडिलांचा, आजोबाचा, पंजोबाचा असे 3 पिंड ठेवली पाहिजे. पिंड दान करताना ब्राह्मणाच्या हस्ते करावं, शुचिरभूत करावं, पावित्र्यात करावं. पिंड दान करताना आईचा असो, बापाचा असो, मोठ्या मुलांना करावं. आपण वाटून घेतले, मोठ्याला बाप, लहान्याला आई, मधला असला तर काही नाही. मनी पाठ आहे तुमच्या, मला काही तिकडे नाही जायचं, पण ठीक आहे. पिंड दान करताना ब्राह्मणाच्या पाठीमागे जी श्लोक मंत्र असेल ती पाठीमागे जसली तशी म्हटली पाहिजे. काना मात्र सुद्धा चुकता कामा नाही. ज्या ठिकाणी जाग्यावर करायचं ती जागा स्टाईल फरचीची असेल तरी गाईच्या शेणानं सारवलेली असावी. पिंड ठेवताना किमान वाळू तरी टाकलेली असावी. पिंड दान करताना वेळेच्या आत केलं पाहिजे. विधी करताना कुत्र्यानं, डुकरानं, मांजरीने, व्यंग माणसानं पाहू नये. विधी करताना रडू नये, हसू नये, कर्कश शब्द काढू नये, अपशब्द बोलू नये, दुसऱ्याची वर्णी लागेल असं बोलू नये. लई नियम आहे. हे सगळे आपण गुंडाळून ठेवले, हे शक्य होत नाही.
त्यानंतर काकस स्पर्श झाला 3 दिवसानं साजरा करतात. त्याला नांदी श्राद्ध, कुंभ श्राद्ध म्हणतात. त्याच्यात भावकी मुक्त केली जाते. जीवात्म्याची भ्रमंती चालू होते. जीवात्म्याचा पहिला मुक्काम 17व्या दिवशी असतो. 13 आणि 17 30 दिवस होतात. 30व्या दिवसाच्या निमित्तानं गेलेल्या व्यक्तीच्या निमित्तानं कोणातरी व्यक्तीला भोजन देतो. ज्या व्यक्तीला भोजन द्यायचे ती शक्यतो आपल्या कुळातली नसावी, पुरुष असेल तर, म्हणून याच्यामध्ये विशेषतः जावयाचा नंबर लागतो. आता ह्या व्यक्तीला का द्यायचं, तर ह्या व्यक्तीला दिलं तर त्या व्यक्तीला पोहोचलं जातं. आता हे डोक्यात बसायला जरा थोडा वेळ जाईल, फक्त जवळून जातो तुम्हाला. तुम्ही म्हणाल इथं केलं तिथं कसं पोहोचलं जातं, यावर बरीच शंका आहे. मुलगा शाळेत गेला, त्याला भूक लागली, घरी वाढून दिलं तर पोट भरेल का? नाही भरणार ना. मग या व्यक्तीला भोजन दिलं, त्या व्यक्तीला पोहोचलं कसं कसं पोचतं? सोपी सांगतो. तुमचा मुलगा पुण्याला मुंबईला आहे, त्यानं फोन केला, बाबा उद्या परीक्षा आहे, आज 4 वाजेपर्यंत फी भरली तर ठीक, नाहीतर मला वाटतं परीक्षेला बसता येणार नाही. तुम्ही लगेच स्टँडवर जातात, गाडी पकडतात, पैसे घेऊन जाता का? मग इडच म्हणता थांब, 2-3 बटणं दाबली इकडून तिकडं, पैसे आले का बघ. तो लगेच म्हणतो, बाबा मला पैसे मिळाले. इथं टाकलेले पैसे तिथे मिळतात का? मिळतात. जगात काय मोबाईल कमी आहे का? मग त्यालाच का बरं गेले? जसं इथं टाकलेले पैसे ज्याला द्यायचे त्यालाच दिले जातात. मग ज्याला आपण भोजन देतो हे त्याला देतो का जो गेला त्याच्या निमित्तानं देतो? निमित्तानं देतो ना. मग ज्याच्या निमित्तानं दिलं जातं ना. आता पितरपाठा चालू, पितृपक्ष चालू आहे. बरीच लोक घरावर घास न टाकता पात्राचे शेजारी विस्तव घेतात, त्यातला आविर्भाग काढतात, विस्ताव्यावर टाकला जातो. विस्ताव्यावर काही टाकून चालत नाही. शुद्ध भात आणि तूप या दोनच गोष्टी, शुद्ध तूप आणि भात या दोनच गोष्टी टाकल्या पाहिजे. आपण पुरणपोळी, मांडा, खिरही टाकतो, त्यात मला काही जास्त बोलायचं नाही. कारण देवतेचं आणि पितरांचं मुख अग्नी नारळ संतुष्ट केलं तर पितर संतुष्ट होतात. आणि पितर जर संतुष्ट असेल तर तुमचं वाईट करण्याची हिंमत देवाच्या बापाची सुद्धा नाही. कल्याणाची तो का म्हणे पितृ आशीर्वाद देते. पितरांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीमागे असेल तर आपलं वाईट करण्याची हिंमत कोणाची नाही म्हटलं मी? देवाची नाही, देवाच्या बापाची नाही. पण जर पितृदोष असेल, पितर जर संतुष्ट असेल तर सांगतो तुम्हाला, घरात मुलं व्यंग निघणं, सत्ता संपत्ती न टिकणं, कलह माजणं ही सगळी पितृदोषाची लक्षणं असतात. म्हणून बरीच लोक पितृदोष जाण्यासाठी नारायण नागबली, काल सर्प, त्रिपिंडी वगैरे विधी केला जातो. आपल्याला कुठेही राहू दिलं जात नाही, कुठेही अन्न खाऊ दिलं जात नाही. ब्राह्मणाने काल सर्प त्रिपिंडी विधी जर केला ना किसन बाबा, तर त्या ब्राह्मणाला सुद्धा रेखाताई ब्रह्मगिरीची परिक्रमा करावी लागते. ध्यानात ठेवा. त्यांनी रोजानं माणसं ठेवील, तेव्हा भाग नाही मला सांगायचा. पण ठीक आहे, आपण जरी केली ना, आपण तरी कसाही पितृदोष असेल ना तरी जातो. आपण सगळीजणं, भरपूर जणं त्र्यंबकला गेलीत, पण त्र्यंबकला गेल्यावर तुम्ही ब्रह्मगिरीला परिक्रमा केली, प्रदक्षिणा केली का फेरी केली? काय केली बाबा? काय केली? खरं बोला. माणसाला रिकामा टाईम आहे, घरी जायचंच नाही. यांचं एक कीर्तन धड नाही, म्हणजे असं बोलतात तिथं कधी कधी नाही का. त्यापेक्षा येऊ मारून काय, हां हेच ऐकायचं मला. काय मारली? फेरी. तिकडं फेरी मारल्यामुळे इकडं गरक्यात पडली. सांगतो प्रमाणपण. प्रदक्षिणा प्रदक्षिणा ब्रह्मगिरी चुकल्या. या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा, गिरी गोवर्धनगिरी आणि ब्रह्मगिरी या गिरिराजाला परिक्रमा प्रदक्षिणा केली तर कसाही पितृदोष असेल तरी जातो. यही करणं शक्य नसेल ना तर एक सोपं सांगतो तुम्हाला, लई डोक्यावून जाईल, माझाही विषय लांब चाललाय. फक्त एकच सांगतो तुम्हाला, विधी करताना देवाचं नामस्मरण घेत घेत जर विधी केला तर महाराज म्हणता हरी कृपे त्याचा नाश. देवाच्या नामस्मरणाने कुकर्माचा नाश होऊ शकतो. वडिलांचं, पूर्वजांचं, पितरांचं ऋणातून मुक्त होण्यासाठी कुणी काय काय केलं, लई मोठी उदाहरण आहे, सगळ्यांना माहिती. मी असं गृहीत धरतो, फक्त एकच सांगतो, राजा दशरथाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रभू रामचंद्राने गयेला जाऊन पिंडदान केले. पंडूराजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी धर्मराजानं मोठा सोमयाग यज्ञ केला. भरतरी राजानं भगवान दत्तात्रयाकडून 12 वर्षाची मुदत मागितली, माता पित्याचं तर्पण केलं. अरे स्वर्गीय लोकातील गंगा भगीरथ राजानं वरून खाली आणली आणि गंगा आणून पूर्वज केले मुक्त. गंगा पहिली कुठं होती? भागीरथी. भगीरथन आणली म्हणून तिला भागीरथी म्हणतात. भागीरथी स्नान जया लागे गडे समूळे झडे पापत्याचे. जानूने मांडी भाडून बाहेर काढली म्हणून तिला जान्हवी म्हणतात. हिमालयात वाहत असताना तिला अलकनंद म्हणतात. कथा लई मोठी, भाग सोडून द्या. कारण गंगा वरून खाली आणण्यासाठी या बाबांना तपश्चर्या केली. तपश्चर्या भगवान सांगायचे काय अडचण? काही नाही, मला वडिलांच्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त. म्हटलं मग एक कर, स्वर्गातील गंगा भूतलावर आण. गंगेची आराधना केली. गंगेने सांगितलं काय अडचण? म्हटलं काही नाही, तो वरून खाली यावं. कथा लई मोठी आहे, समजून घ्या. ठीक आहे.
तेवढी तपश्चर्या गंगेनं सांगितलं मी वरून खाली येते पण स्वर्गातून निघाले तर असा योग तयार होईल, माझ्या वेगाला कमी करणार कोणीतरी बघ. पुन्हा यानं तपश्चर्या केली, भगवान सांगणार काय अडचण काही नाही, गंगा यायला तयार आहे, तिच्या वेगाला रोखून धरणार कोणीतरी पाहिजे. म्हटलं घेऊन मी तिला रोखतो. यानं पुन्हा तपश्चर्या केली, गंगा स्वर्गातून निघाली, असा योग तयार झाला, पृथ्वीवर उतरणार, पृथ्वी वाहून जाणार. पण भगवान शंकराने त्या गंगेला रोखलं, तिचं वेग कमी केला आणि खाली न उतरू देता भगवान शंकर त्या गंगेला जागा दिली. कुठं? डोक्यावर, मस्तकावर, माथ्यावर. गंगा वरून खाली आली, बसली कुठं? डोक्यावर. कित्येक दिवस निघून गेले, भगीरथानं पुन्हा तपश्चर्या केली आणि भगवान शंकराला विचारलं, हात जोडले, म्हटले देवा गंगा मी वरून खाली आली पण डोक्यावर बसण्यासाठी नाही, जरा खाली टाका मोकळं आणि मला वडिलांच्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होत्या. भगवान शंकराने सांगितलं, म्हटले भाऊ गंगा तू आणली, तुझी गंगा तुला दिलीच पाहिजे, पण माझी एक चूक झाली. म्हटले काय? म्हटले काही नाही, मी तिला आल्या जागा दिली. कुठं? डोक्यावर. म्हटलं मग झालं काय? म्हटलं झालं काहीच नाही, जिला आल्या डोक्यावर बसवून घेतलं जातं ती शक्यतो सहज खाली उतरत नाही. मी गंगेचं सांगतो, मला बाकीचं माहित नाही. तुमची उदाहरणं तुम्ही पाहून घ्या. विठ्ठल विठ्ठल. तुमच्याशी मी सहमत आहे, कडेवर खांद्यावरची पटकन उतरवली जाते, पण जिला डोक्यावर बसवून घेतलं जातं ती शक्यतो उतरत नाही. बसवा कुणालाही माझं म्हणणं नाही, पण 10-5 वर्ष होऊ द्या आणि मग बसवा, काहीतरी करा. एकाच झटेतून गंगेचो खाली टाकला, भगीरथराजा घेऊन निघाला, हिमालय आडवा लागला, पुन्हा हिमालयात तपश्चर्या केली, रस्ता दिला. जानूने यज्ञ करत असं यज्ञ सामुग्री व्हायला लागली, त्यानं हृदयात प्राशन केली, पुन्हा खाली टाक म्हटले. टाकावी कसे विचार केला, अरे लघुशंके वाटत टाकावी तर पावित्र्यात जाईल, तोंडा वाटत टाकावी शुद्धता नष्ट होईल, म्हणून करंगळीच्या नाकानं मांडी फाडली, बाहेर टाकली, म्हणून तिला जान्हवी म्हणतात. भगीरथानं आणली म्हणून तिला भागीरथी म्हणतात. कथा सोडून द्या. या बाबानं गंगा वरून खाली का आणली? वडिलांच्या, पूर्वजांच्या, पितरांच्या ऋणातून काय व्हायचं होतं? मुक्त व्हायचं होतं. आता काय गंगा आपल्याला वरून खाली आणायची नाही, आणणाऱ्याने आणली, फक्त जाऊन स्नान करायचं. आपण जाणार नाही, जाऊ बी नाही. ठीक, चला. आता याच्याही पुढे मला अजून सांगायचंय, म्हणजे ऋणानुबंधाच्या नात्यातून उतराई होण्यासाठी विधी केला तर तुकोबराय सांगताना केली कर्मांतरे बोंब माली हरिहरा तुका म्हणी माझे आणि भार उतरले तुझे पिंड पदावरी दिले आपुली करी माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण. पण सांगून जातो तुम्हाला, हा विधी केल्यावर मुलगा बापाच्या ऋणातून मुक्त होईलच, असं नाहीच. हे ध्यानात ठेवा. एवढं बापाचा असाही उपकार आहे. पण मला एक सांगा, उभी मुलाची जीवन यात्रा घडण्याला कारणीभूत असेल तर आई आणि बाप. एकाच नाण्याच्या 2 बाजू, छापा काटा, चांगला वाईट, पाप पुण्य, आई बाप, जन्म मृत्यू, जशा 2 बाजू आहे, तशी मुलाची उभी जीवन यात्रा घडण्याला कारणीभूत कोण? आई आणि बाप. पण ऐका ना, सगळ्यात जास्त वर्णन शास्त्रानं, पुराणानं, साधूनं, संतानं वर्णन आईचं केलंय का बापाचं? कुणाचं केलंय? आईचं केलंय. सांगतो ना तुम्हाला, शास्त्र इतकं स्पष्ट अजूनही बोलतं की लहान मुलाची आई जाऊ नये, तरुण स्त्रीचा पती जाऊ नये, म्हाताऱ्या बापाचं मुलगं जाऊ नये. घरामध्ये आई पाहिजे, गोठ्यामध्ये गाई पाहिजे, शेतामध्ये भाई पाहिजे. शेताच्या कडेला नाला नसावा, गोठ्यामध्ये हेला नसावा आणि घरामध्ये साला नसावा. त्याची लई कारण आहे. सोपं सांगू का? शेताच्या कडेला जर नाला असेल, नाला ओळ, कळतं ना, पाऊस जर भरपूर झाला, भरपूर पूर आला, तर नाल्याच्या कडाला जे शेत असेल, त्या शेतात जे पीक करेल असेल, तो नाला कधी घेऊन जाईल? तपास आहे का? नाही, अजिबात नाही. ऐका ना, पूर्वीच्या काळामध्ये आवताला हेले धरायची. पूर्वी लई जुना काळ येतो, मला फक्त माहिती, माझं वय 300 वर्षाचं आहे म्हणून, ते हेला आणि आवताला धरलेला हेला दुपारी ऊन पडलंय आणि तो आवताला धरलाय किसन बाबा, त्यानं जर तळ पाहिलं, किती ह्याला वडा, ते आवत कुठं घेऊन जाईल? हा, आणि साल्याचं कीर्तन संपल्यावर सांगतो, आता नको वेळ जाईल. विठ्ठल विठ्ठल. ताल नाही, मला थोडं सांभाळून घ्या. ऐका, ही गोष्ट मी काय सांगत होतो, काही गोष्टी असाव्या आणि काही गोष्टी नसाव्या. तर ठीक आहे, जास्त गुणगान आईचं गायलंय. अजून सोपं सांगतो, जन्माला आलेल्या मुलाला बाप नसला तरी चालतो. कोण पाहिजे? कोण पाहिजे? आई पाहिजे. मुलगा रांगायला लागला, असं खाली सोडून दिलं, त्याच्यासमोर विश्वसुंदरी उभी केली, विद्रूप काळी आई उभी केली, तर मुलगा रांगत कोणाकडे जातं? आईकडे जातं. उभं राहायला लागलं, बोटाला धरायला काका मामा बाबा शिकवायचं असेल, कोण लागतं? मुलगा शाळेत जायला, सोडवायला पेन्सिल, दप्तर, पाटी, वही, पुस्तक, पॅन्ट, शर्ट, बेल्ट, डबा, काय लागतं? कोणाकडे मागतं? आईकडे. पदोपदी, पावलं पावली मुलाला कोण लागतं? आईच लागते. पण एक शंका आहे माझी, मला त्याचं उत्तर द्या तुम्ही. मुलाला आईच लागते, पण मुलाला आई लागते किती दिवस?
ठीक आहे चला, विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला याच्यातला काही अनुभव नाही, मी सांगतो. सगळी हिमालयातली माणसं आहे त्याच्यामुळे नाही सांगता यायचं, मी सांगतो ऐका. बाबाच्या म्हणण्याप्रमाणे सोपी भाषा बाबा, जोपर्यंत बाई नाही तोपर्यंत आई. सोपं, लई लांब सोपारीन बी फोडण्यापेक्षा ठीक आहे. काय, जोपर्यंत बाई नाही तोपर्यंत आई, बरोबर आहे ना. ऐका, बाई आली का आई गेली, इथपर्यंत ठीक आहे. बाई आल्यावर आई जरी गेली तरी आई विचार कोणाचा करते? मुलाचाच करते. ठीक आहे चला, बरोबर आहे ना. म्हणून सगळं संतानं साधून वर्णन केलं ते आईचं केलंय, गुणगान गायलंय ते आईचं गायलंय. आईचे उदाहरण दृष्टांत प्रमाणे बरेच देता येतील. जगतामध्ये एवढे पृथ्वीतलावर एक जात आहे म्हटले, आईशी कळवळ्याची जाती. जाती तशा चारच आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. पण त्याच्यानंतर जग सुधारलं, किशन बाबा प्रगती पथकावर जग गेलं. चारच जाती होत्या पहिल्या. ब्राह्मणाचं काम होतं वेद पठण करणं, क्षत्रियाचं काम होतं रक्षण करणं, वैश्याचं काम होतं व्यापार करणं आणि शूद्राचं काम होतं पडीलती करणं. आता कोणाची कामं कोणी करतं? भाग सोडून द्या. त्याच्यानंतर जग सुधारलं, प्रगती पथकावर गेलं, 4 जातीच्या नंतर जाती झाल्या. लोक म्हणायला लागले किती बोलूते? 12 बोलते. नंतर अजून सुधारली, म्हणायला लागले किती पगड? आता उंच हात करून म्हणता किती कुळी? बोलणं कळतं तुम्हाला माझं नाही का. आता किती कुळी, किती बोलूते, किती पगड, आता जाते. आता हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने चालू वर्तमान काळातील. भाग सोडा, विषय लांबेल माझा. फक्त मला एवढंच सांगायचं, पण विशिष्ट एक जात आहे म्हटले करी लाभाविन प्रीती. बरोबर आहे, मान्य. गुणगान आईचं गायलंय, पण आई श्रेष्ठ का बाप श्रेष्ठ असं जर म्हणाल तर मी सोपी भाषा सांगतो, जगताच्या पाठीवर बापाचं प्रेम आईपेक्षाही श्रेष्ठ आहे. हे बऱ्याच गोष्टींना मानावं लागेल. का मानावं लागेल, कसं मानावं लागेल? सोपं अभंगात प्रवेश करायचा मला, लई लांबून यायचा विचार आहे, पण चला जाऊ द्या, मधला शॉर्टकट घेतो. आई आणि बाप जर काही काम करत असेल ना, तर सांगतो तुम्हाला, आई आणि बाप काम करत असेल आणि काम करता करता काही 1500 फुटावर असा आवाज झाला, स्फोट झाला, काहीतरी जळालं, पेटलं, धूर निघाला, तर मुलगं त्यांच्याजवळ असताना ते घाबरतं. हे आई वडील दोघं उभे राहतात, त्या दिशेने बघतात, मुलगाही बघतं त्या दिशेने बघतं, पण काही कुणाला दिसत नाही. म्हणतात काहीतरी पेटलं, काहीतरी हिजलं, काहीतरी झालं. चर्चा करत असताना आईबाप बघत असतात. छोटंसं 2-3 वर्षाचं मुलगं काय करतं माहिती आहे का, ते त्यांच्याजवळ येतं, टाचावर करतं आणि बघायचा प्रयत्न करतं. जे आईला आणि बापाला दिसतं ते मुलाला दिसतं का? नाही दिसत ना. मग ते काय करतं माहिती आहे का, हात वरती करतं, मला दाखवा म्हणतं. आई इतकी जवळची असते का पटकन मुलाला उचलते आणि लगेच आई उचललेल्या मुलाला आई शरीराच्या कोणत्या भागावर मुलाला धरते? कुठं धरते? कडेवर धरते. कडेवर मुलगं धरलं का त्याचं डोकं आईच्या डोक्यापर्यंत येतं आणि आईचे डोळे ज्या अंतरावर, त्याच उंचीच्या अंतरावर मुलाचे डोळे असतात आणि आईला जे दिसतं तेच आई आपल्या मुलाला दाखवते. बरोबर ना. जे आईला दिसतं तेच आई आपल्या मुलाला दाखवते. कदाचित आईनं नाही मुलगं उचललं तर मुलगं कोण उचलतं? कारण बरीच कामं आईनं नाही केली ती कोणाला करावं लागतात? तुम्हाला कसं काय माहिती? भाग सोडा नाही का. मुलगा उचललं, उचललेलं मुलगं बापानं कुठं ठेवलं का धरलं? खांद्यावर ठेवलं. बरोबर आहे. खांद्यावर ठेवलेल्या मुलाची नजर आणि बापाची नजर मला वाटतं सारखीच असते. मग मुलाची वरती गेलेली असते. आईला असं वाटतं आपण जे बघितलं ते आपल्या मुलाला बघता यावं म्हणून आई मुलाला कडेवर धरते. पण बापानं उचललेल्या मुलाला खांद्यावर ठेवतो. बापाला हे वाटतं आपण जे बघितलं याच्या पलीकडं आपल्या मुलाला दिसावं. या जगाच्या पडीवर फक्त बापालाच वाटतं. ध्यानात ठेवा नाही का. जगाच्या पडीवर बाप हा श्रेष्ठ आहे आणि असा बाप जन्माला जगतामध्ये यावा का त्याच्या पोटी जन्म घेतल्यावर मला वाटतं त्या पित्याचा कुळ वंश मुक्तीला गेला पाहिजे. अभंगाचं पहिलंच की आईसा बाप व्हावा, असा बाप जन्माला यावा म्हटले. आता बापाबद्दल बरंच काही बोलता येईल. बाप मुलावर किती प्रेम करतो, आई मुलावर किती प्रेम करते, याबद्दला भेदभाव सांगायचा झाला तर 2 पक्ष असं ते कोर्टात निर्णय झाल्यासारखा होईल. तिकडे काही मला जायचं नाही. फक्त एकच सांगतो तुम्हाला, बाप जगताच्या पाठीवर आगळ्यानी वेगळी भूमिका मांडणारा जगाच्या पाठीवर बापच असतो. कारण ध्यानात ठेवा, बाबा आयुष्यामध्ये केलेली आई बी मुलासाठी प्रयत्न करते आणि बापही करतो. पण ऐका ना, सकाळी जर मुलासाठी स्वयंपाक केला तर संध्याकाळी संपला जातो. सकाळी केला संध्याकाळी संपला जातो. संध्याकाळी केला सकाळी नवीन करावा लागतो. पण बापानं मुलासाठी केलेला स्वयंपाक, केलेली शिदुरी, जमवलेली इस्टेट मला वाटतं मुलाला आयुष्यभर पुरेल.
एवढी पुरवणारा जगाच्या पाठीवर फक्त बापच असतो. ज्याची योग्यता नाही, ज्याची लायकी नाही ना, त्याचे पाय पकडणारा मुलासाठी फक्त कोण असतो? बापच असतो. ध्यानात ठेवा. मग जो बाप ज्या मुलासाठी बरंच काही करू शकतो, त्या मुलानं कोणता विधी केला, कोणतं कर्म केलं, कोणतं पुण्य केलं, काय केला, म्हणजे त्या बापाच्या ऋणातून मुक्त कसा बाप जन्माला यावा. एकच उदाहरण सांगतो, असं जवळून जातो, फक्त लई बोलण्यासारखं आहे, वेळ कमी राहिला. ऐका ना, राजा दशरथाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस पोटी संतती नव्हती त्यावेळेस राजाला स्वप्न पडलं आणि स्वप्न दोष जाण्यासाठी शिकारीला जंगलात गेला. का गेला? निरपराध जीवांच्या हत्या घडल्या, पण मला वाटतं श्रावण बाळाची हत्या घडली, कमंडलू झारी आणली, त्या माता पित्यानं शाप दिला, म्हटले पुत्रयोगानं तुला मरावं लागेल. ठीक आहे, तो हत्येचं पातक जाण्यासाठी राजानं मोठा यज्ञ केला. जिथं ब्रह्म हत्या घडते पर्जन्य पडत नाही, कारण ज्याला मुलं नाही ती माणसं दुःखी का सुखी हो? परत आहे का? ज्याला मुलं नाही ती माणसं दुःखीच आहे, फक्त ज्याला 2-4 ते सुखी नाही. भाग सोडा. ठीक आहे, त्यानं यज्ञ केला, मुक्त झाला, पाऊस पडत नाही. दैत्यग्रस्त शुक्राचार्य त्याने देवदानाचं युद्ध झालं, मदतीला राजाला बोलवलं. मदत करताना सगळ्यात आवडती कैकई, राजा दशरथाला राण्या होत्या 703 माझ्या वाचण्यानुसार, बाकी नाही मला माहिती. त्यातली कौसल्या, सुमित्रा आणि कैकई आवडती रूपावन होती. राजा दशरथाच्या रथामध्ये उडी मारून बसली. राजानं रथ उभा केला. मी काही गेट ऑफ इंडिया समुद्र चौपाटी नाही निघालो, मी कुठं चाललो? युद्धाला चाललो. युद्धाला पत्नीला बरोबर घेऊन जाणं योग्य नाही, पूर्वी नेता येत नव्हतं, पण राजा दशरथानं कैकईला नेल्यामुळं आताचा मिलिटरीमॅन सुद्धा भाग मला नाही सांगायचा, सरकारला व्यवस्था करावी लागली. भाग सोडा. रथ ज्यावेळेस रणभूमीवर गेला, युद्धाला सुरुवात झाली. युद्ध करता करता प्रसंग लई मोठा आहे. दशरथाच्या रथाची एक बाजू पडली, चाक तुटलं, आक मोडलं. राजा खजील झाला. कैकई खाली उतरली, स्वतःच्या बाहुबलावर रथ उचलून धरला, पुरण चढलं, युद्धाला सुरुवात केली. राजा विजयी झाला. ज्या कैकईनं राजा दशरथाचा रथ उचलून धरला, कैकई पतिव्रता होती, धर्मनिष्ठ होती, पतीशी निगडीत होती. कैकईनं जे केलं ते अजून कोण्या कैकईने केलं नाही, अजून कोण्या कैकईने केलं नाही, करेल याची गॅरंटी नाही. किसन बाबा बऱ्याच कैकई लग्न झाल्यावर जर कळालं मरुस तर दशरथाचं कर्ज फिटत नाही, तर दशरथाला सोड चिठ्ठी देतात, सांगतात सांभाळ तुझी अयोध्या निघाली मी. यात बरंच आहे, पण ठीक आहे. मला एक सांगा, काही पतिव्रता होती, धर्मनिष्ठ होती, पतीशी निगडीत होती, तरी उभ्या पृथ्वी तलावर कुण्या मुलीचं, कुण्या स्त्रीचं, कुण्या बाईचं नाव मला कैकई सापडत नाही. हाय कोणाचं नाव कैकई? काही पतिव्रता नव्हती, धर्मनिष्ठ नव्हती, पतीशी निगडीत नव्हती. त्याची कारणं सांगू कधी, चला जाऊ द्या, कारण दवाखान्यात गेलो सगळ्या गोळ्या एकदा देत नाही. डॉक्टर काय म्हणतो? परत या, मग सांगू विठ्ठल विठ्ठल. विजयी झाला, देवाने पुष्पवृष्टी केली. राजा दशरथामुळे विजय आपल्याला मिळाला. राजा परत निघाला, विजय प्राप्त झाला, पण तरी राजा नाराज होता. देवाने विचार, नाराज का? पोटी संत दे, पुत्र कामिष्ट नावाचा यज्ञ करा. विभांडक ऋषीचा मुलगा सृंग ऋषी त्याला अयोध्येत आणा, त्याच्या हातून यज्ञ करा. अयोध्येत राहील का? शांता नावाची कन्या देऊन टाका. त्याच्या हातून यज्ञ केला. यज्ञ नाना संतोष पावला. 3 भाग केले. कौशल्य सुमित्र कैकेयीला वाटून दिला. कालांतरानं लय बोलण्यापेक्षा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न मुलं झाली, मुलं लहानची मोठी झाली. विड्याबाई लहानची मोठी मुलं झाली. राजा दशरथाने एक दिवस अंघोळ स्नान केल्या, हातामध्ये खोबऱ्याचं तेल घेतलं, एकमेकाच्या हातावर सोडले, तसेच हात डोक्यावर रेले आणि डोक्याला लावले. आरशासमोर उभं राहिले, हातामध्ये कंगी घेतली आणि भांग पाडायला सुरुवात केली. आरशासमोर माणूस जर उभा राहिला तर माणसाचं प्रतिबिंब जसली तसं दिसतं का वेगळं दिसतं? वेगळं दिसतं. ध्यानात ठेवा, कारण वेगळं दिसतं. आपलीच प्रतिमा आपल्याला दिसते. एक माणूस सकाळी उठला, सकाळचा फिरत होता किसन बाबा, संध्याकाळी 4ला घरी आला, गाडी स्टँडवर लावली, जांभळ्या दिली, आळी पिळ्या दिल्या, बायकोनं हातपाय धुवायला पाणी दिलं आणि सांगितलं का हो लय वाकडे तिकडे झाले. म्हटले काय झालं काय नो? आज सकाळचा फिरत होतो पण एकही काम झालं नाही. काय सांगितलं? एकही काम झालं नाही. म्हटले मग आज कुणाचं तोंड पाहिलं काय नो? काय झालं? एकही काम नाही झालं. बायकोनं सांगितलं मी तुम्हाला नेहमी सांगत असते, उठल्या उठल्या आरशासमोर उभं राहा, जाऊ नका. कळाला त्यानं, धन्यवाद विठ्ठल विठ्ठल. राजा उभा राहिला, स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. उजव्या कानाच्या बाहूजवळ एक केस पांढरा झाला, सफेद झाला. राजा दशरथाला कळालं आणि लक्षात आलं आपण उतरता व्हायला लागलो. राज्य मुलांच्या स्वाधीन करावं, आपण वनात निघून जावं. राजा दशरथाने विचार काय केला? राज्य कुणाकडे द्यायचं? मुलाकडं. एक लक्ष द्या, कळत असेल तर बघ होईल, बरं होईल. राज्य मुलांकडे द्यायचं हा विचार कुणी केला? दशरथानं. कधी केला? केस पिकला. किती पिकला? एकच पिकला, तरी कारभार कोणाकडे द्यायचा? मुलांकडे. आपण कुठे जायचं? वनात निघून जायचं. हा विचार कुणी केला? दशरथानं. कधी केला?
केस पिकला. किती पिकला? कारभार कुणाकडे द्यायचा? आपण कुठं जायचं? हा विचार कोणी केला? कधी? किती? तुम्ही ऐकता ना, एकच केस पिकला तरी म्हटले कारभार कुणाकडे द्यायचा? मुलांकडे द्यायचा. आणि आपण दिंडीत तरी जायचं. पण तो म्हणतो मी आहे तोवर, मी आहे तोवर घेऊन जाय मला तरी काय करायचं नाही का. ते शिन्नरला गेलं तरी काळे करून येतं नाही का, मग ढोळे येणारच नाही का. भाग जाऊ द्या. राज्याभिषेक करायचं ठरवला. सगळीकडे अयोध्येत आनंद आनंद चालू. देव एकत्र बसले. मला याच्याही पुढे सांगायचं अजून. देव एकत्र बसले सांगितलंय, राम जर राजा झाला तर वनात नाही जाणार, वनात नाही गेला रावण शेतात येत नाही, रावण शेतात नाही, राम लंकेत जात नाही, राम लंकेत गेला रावण मरत नाही, रावण मेला देव बंदी काढण्यातलं सुटत नाही. मग राम राजा होता कामा नये. खालच्या मळ्यात बैठक बसली. राम राजा नाही झाला पाहिजे. बैठकी पहिल्यापासून बसतात, ठीक आहे. बसली बैठक, नाही झाला पाहिजे. बैठक देवाची होती, देवच राजा होणार होता, तरी बैठक आपलीच बसली. तेव्हापासून आपलाच पुढं निघाला तर बैठक आपलीच बसती नाही का. भाग सोडून द्या. चला ठीक आहे, राम राजा नाही झाला पाहिजे, मग काहीतरी करा. कुणाचं तरी बुद्धीत बदल करा. मला बाप सांगायचं पण लांबून चाललो मी, फक्त एवढंच आहे. ठीक आहे, काहीतरी करा. कुणाचं तरी बुद्धीत बदल करा. म्हटलं मग एक करा. बुद्धीची देवता सरस्वती माता, तिला बोलवा. तिला बोलवलं, काहीतरी करा. तिनं सांगितलं, सरस्वती मातेनं सांगितलं, अयोध्या नगरातली लोक आचरणशील, नीतिवाने, धर्मवाने, आचरणशील व्यक्तीच्या बुद्धीत बदल करण्याची ताकद माझ्यात नाही. कोण म्हटले? म्हणजे आचरणशील व्यक्तीला किती डिमांड आहे ध्यानात ठेवा, हे ध्यानात ठेवा. बुद्धीत बदल करण्याची ताकद नाही. म्हटलं मग एक करा, काहीतरी करा. सरस्वती मातेनं वरती बघितलं, म्हटलं एक करा. अयोध्या नगरामध्ये राहणारी पाहिजे, पण मूळ प्रॉपर्टी अयोध्येतली नसली पाहिजे. असं कोणी असेल तर सांगा. म्हटले आहे. कोण आहे? मंथरा. ही अयोध्येतली नाही. अयोध्येत आली कशी माहिती आहे का? त्याचं कारण सांगतो तुम्हाला किसन बाबा. कैकईसन राजा दशरथाचं लग्न झालं ना, तेव्हा काय झालं माहिती आहे का? कैकई पहिल्यापासून खोडकर होती, पहिल्यापासून वात्रट होती, आणि पहिल्यापासून आगाव होती. आगाव मुलीचं लग्न 10 लाख रुपये लावून जरी केलं तर बापाला पैसे गेल्याचं दुःख नसतं. मी एवढंच म्हणलो, मला बाकीचं काहीच माहीत नसतं नाही का. मग हिचा प्रपंच होईल कसा, चालेल कसा. आणि पूर्वी मुलीचा बाप म्हणायचा, आपल्या मुलीला सासरकडची लोक नांदवतील का? काय म्हणायचा? नांदवतील का. आता सासरकडचे म्हणतात, बोला ना बोला नाही का, नांदेल का, राहील का. हा प्रश्न आता लई अवघड आहे. चला ठीक आहे. मग मंथरेला तिचा प्रपंच सुरळीत चालवून तिथल्या लोकांची ओळख करून द्यावी म्हणून कैकई बरोबर कैकईच्या बापानं मंथरेला सुटकेस भरून पाठवलं होतं. तिला काय म्हणतात? काय म्हणतात तिला? कलवरी. कलवरी पाठवताना अनुभवी पाहिजे, वयोवृद्ध पाहिजे, ती शक्यतो मावशी नाही तर आत्याच पाहिजे. हे ध्यानात ठेवा, कारण तिनं त्या गोष्टी अनुभवलेल्या असाव्या. पण त्या 2-3 घुंगऱ्या कशाला पाठीत्या बरोबर तेच मला माहीत नाही. घुंगऱ्या म्हणलो मी, घुंगऱ्या नाही का. त्यांचे ड्रेस बदलायला शिन्नरला 2-4 गरके घालावं लागतात. विठ्ठल विठ्ठल, काही चुकीचं आहे का? चला जाऊ द्या. याच्याही पुढे सांगायचं. मग अशी आली होती, मग तिच्या बुद्धीत बदल करण्याचं ठरवलं. सरस्वती मातेने तिच्या बुद्धीत बदल केला. अयोध्येत आनंद चालू झाला. कैकईच्या माले गेली, आवाज दिला, कैकई अगं ऐकलं का, राम राजा होणार आहे. कैकईला आनंद झाला, दान धर्म करायला लागली, उड्या मारायला, नाचायला लागली. मंत्र्याने सांगितलं, ए उड्या नको मारू, नाचू नको, हसू नको. राम राजा झाला. राम तुझा का कौशल्याचा? दिवसलं जरा. पण तिने सांगितलं, रामानं कौशल्याच्या पोटी जन्म घेतला, राम माझा आहे. कोणा सांगितलं? राम राजा झाला, राजमातेचा अधिकार तुझा का कौशल्याचा? तिने सांगितलं, राजमातेचा अधिकार माझा. पुन्हा दान धर्म करा. हर युक्ती प्रयुक्तीनं सांगत होती, पण हिला पटत नव्हता. शेवटी सांगता 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 सांगून थकली, पण ऐकणाऱ्याला पटतच नव्हतं. सांगणारी व्यक्ती सांगत असेल, ऐकणाऱ्याला पटतच नसेल, तर सांगणाऱ्यानं काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? थांबलं पाहिजे ना, बरोबर आहे ना. गप बसलं पाहिजे ना. मी सुद्धा 10 मिनिटांनी गप बसणार आहे म्हणून सांगायचं मला का. ठीक आहे, थांबलं पाहिजे. तिला शेवटी मूर्छा आली आणि खाली पडली. कैकईचं लक्ष गेलं. प्रसंग लई मोठा आहे बरं, पण ठीक आहे. मंथरेजवळ कैकई गेली, तिला उभं केलं आणि मंथरेनं कैकईच्या अंगावर अंग टाकलं. कैकईनं मंथरेला मिठी मारली. हिच्या हृदयात जो विकल्प होता, ये हृदय ट्रान्सफर झाला. आता लोक म्हणतात बटन दाबले का इकडून तिकडे ट्रान्सफर.
राज शोध सगळी पहिलीची, शोधाबद्दल बरंच बोलता येईल, चला जाऊ द्या. ठीक आहे, इकडून तिकडे मिठी सोडली, काय म्हणते, ज्याला गादीवर बसवस त्याला वनात पाठवा. ठीक आहे, राजा दशरथाला कळालं, प्रभू रामचंद्राला कळालं, प्रभू रामचंद्र अंगावरची राजभूषण राजमुद्रा उतरवल्या गेल्या, वलकली परिधान केली. प्रभू रामचंद्राने 14 वर्ष आनंदानं वनवास पत्करला. राजा कासावी झाला, कपडे फाडू लागला, केस तोडू लागला, विचित्र अवस्था निर्माण झाली. राम 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 राम, शेवटी शरयूच्या पलीकडे प्रभू रामचंद्र गेले. सुमंत पाठीमागे आला. अरे राजा दशरथाने विचारला, माझा राम कधी येणार आहे? म्हटले, तुमचा राम 14 वर्ष 14 दिवस 28 दिवसानं परत येणार आहे. असं म्हटल्यानंतर राजा दशरथानं 6 वेळा रामाचं नाव घेतलं आणि स्वतःचा देह त्याग केला. मुलाला झालेलं दुःख बापाला सहन झालं नाही, तो विरह सहन झाला नाही. मुलाच्या सुखादुःखामध्ये सामील होणारा जगाच्या पाठी जो बाप असतो, मुलाचं दुःख आपल्याला बघवणार नाही. म्हणून राजा दशरथानं स्वतःचा प्राण त्याग केला. जगी ऐसा बाप व्हावा, असा बाप व्हावा का मुलाचं दुःख आपल्या डोळ्यानं न बघता स्वतः देहाचा, स्वतः प्राणाची आहुती देणारा जगाच्या पाठीवर फक्त बापच असतो. विठ्ठल विठ्ठल